नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 2चा या व्हिडिओमध्ये चौथा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे 3 प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। त्या प्रश्नाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथा प्रश्न सोडूया। शो दॅट 5 + √7 इज ॲन इरॅशनल नंबर। हा नंबर इरॅशनल आहे हे आपणास प्रूव्ह करायचं आहे। सोडूया प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। 5 हा रॅशनल नंबर आहे आणि √7 हा इरॅशनल नंबर आहे। म्हणजे एक रॅशनल नंबर एक इरॅशनल नंबर यांची ॲडिशन ही इरॅशनल नंबर असते हे आपणास प्रूव्ह करायचं आहे। तर आपण यासाठी 5 + √7 हा नंबर इरॅशनल आहे हे आपणास प्रूव्ह करायचं आहे। तर आपण काय करू, 5 + √7 हा नंबर रॅशनल आहे असं आपण गृहीत धरू। आपणास प्रूव्ह काय करायचं आहे, इरॅशनल आपण गृहीत धरू रॅशनल आहे म्हणून। प्रथम सुरुवातीला आपण 5 + √7 हा नंबर इरॅशनल नाही आहे तर तो रॅशनल आहे असं आपण गृहीत धरू आणि नंतर इरॅशनल आहे असं आपण प्रूव्ह करू। सोडूया सपोज वी कन्सिडर that 5 + √7 is a rational number. मग हा नंबर रॅशनल नंबर असेल तर तो आपल्याला m/n या फॉर्ममध्ये लिहिता येतो। 5 + √7 = m/n। इथे m आणि n काय असतात, इंटिजर्स। m n आर इंटिजर्स असतात। फक्त n ची व्हॅल्यू येथे 0 नसली पाहिजे। यावरून आपण √7 ची व्हॅल्यू काढू शकतो। √7 म्हणजे काय होईल, m/n हे 5 या साईडला मायनसमध्ये जातील। सपोज हे इक्वेशन नंबर 1 आहे। आता हेअर m/n इज अ रॅशनल नंबर। हेअर m/n इज अ रॅशनल नंबर because m and n are integers and n not equal to 0. आता we know every integers is a rational number and integers are rational numbers. आता now लेफ्ट साइड ही या इक्वेशनची लेफ्ट साइड आणि ही राईट साइड। लेफ्ट साइडला काय, √7 वी नो √7 इज अ इरॅशनल नंबर आणि हा नंबर कोणता आहे, रॅशनल नंबर। कारण m/n म्हणजे काय, रॅशनल नंबर। रॅशनल नंबरमधून दुसरा एक रॅशनल नंबर मायनस झाला तरी तो नंबर कोणता होईल, रॅशनल नंबरच होईल। म्हणजे राईट साइड काय आपली, रॅशनल नंबर आणि √7 काय आहे, इरॅशनल नंबर। म्हणजे हे कसं आलेलं आहे, लेफ्ट साईडला इरॅशनल नंबर इक्वल टू राईट साईडला रॅशनल नंबर। हे असं शक्य नाही आहे, हा विरोधाभास झाला आहे ते। आता नाऊ लेफ्ट साइड ऑफ इक्वेशन 1 इज √7। लेफ्ट साईडला काय, √7 अँड वी नो √7 इज an irrational number. √3 √5 √7 हे कसे आहेत, इरॅशनल नंबर। राईट साइड and राईट साइड ऑफ इक्वेशन 1 इज, राईट साईडला काय, m/n -5 म्हणजे हा नंबर आहे रॅशनल नंबर, इज
रॅशनल नंबर. हा झालेला आहे आपला रॅशनल नंबर. धिस इज अपोजिटेड. इथे काय विरोधाभास आहे, म्हणजे हा इरॅशनल नंबर आणि इक्वल टू रॅशनल नंबर. म्हणजे एक सपोज एक ऑड नंबर इक्वल टू इवन नंबर. इवन नंबर असं शक्य आहे का? एक ऑड नंबर आहे आणि एक इवन नंबर आहे आणि तो दोन्ही इक्वल आहेत. ऑड नंबर म्हणजे विषम अंक, समजा 3 आणि इक्वल टू इवन नंबर समजा 4 इवन नंबर आहे. हे दोन्ही इक्वल आहेत का? विरोधाभास होतो, असं शक्यच नाही असं होणं. त्यामुळे काय आहे, धिस इज अपोजिटेड. धिस इज इम्पॉसिबल किंवा धिस इज अपोजिटेड. धिस इज अपोजिटेड. आता बट वी कन्सिडरेड आपण काय कन्सिडर केलं तर हा दिलेला नंबर रॅशनल नंबर आहे. इज अ रॅशनल नंबर. इज अ रॅशनल नंबर. म्हणजे हे चुकीचं आहे आपलं म्हणणं. हा नंबर रॅशनल आहे हे आपण कन्सिडर केलं तर ते कन्सिडरेशन कसं आहे, रॉंग आहे. हेन्स आवर कन्सिडरेशन इज रॉंग. Therefore, 5 plus root 7 is an irrational number. Hence प्रूव्ह झालं आपलं. Hence proved. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.